तर मंडळी, आज शेअर मार्केट उघडलं आणि सगळीकडे नुसता लाल रंग. अचानक एवढी मोठी पडझड का बरं झाली? चला, आजच्या या परिस्थितीचा थोडक्यात पण अगदी सविस्तर आढावा घेऊया. या मोठ्या घसरणीमागे नेमकं काय दडलंय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सध्या प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय. आज मार्केट एवढं का आपटलं? साहजिकच आहे. आपला पोर्टफोलिओ असा लाल रंगात गेलेला पाहून कोणालाही धडकी भरेल. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून पॅनिक होण्यापेक्षा यामागचं अचूक कारण समजून घेणं हीच आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असते. बघा, या घसरणीमागे मुख्यत्वे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रूड ऑइल. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ याचा थेट फटका बाजाराच्या गतीला बसतोच बसतो. दुसरं कारण म्हणजे FII म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्सनी केलेली प्रचंड विक्री. परदेशी गुंतवणूकदारांनी असा पैसा काढायला सुरुवात केली की बाजारावर भयंकर दडपण येतं. आणि तिसरं म्हणजे बँकिंग स्टॉक्सवर आलेला जबरदस्त दबाव. या तिन्ही फॅक्टर्सनी मिळून आज संपूर्ण मार्केट अक्षरशः खाली खेचलंय. आता कसं आहे, जेव्हा मार्केट असं जोरात पडतं ना, तेव्हा 2 प्रकारच्या रिॲक्शन्स पाहायला मिळतात. एकीकडे बापरे, मार्केट आता संपलं ह्या भीतीने लोक पॅनिक सेलिंग सुरू करतात. पटापट शेअर्स विकायला लागतात. पण पडत्या बाजारात गुंतवणूक काढून घेणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. दुसरीकडे जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतात ते याकडे एक नवीन संधी म्हणजेच मोठी अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात. अशावेळी अजिबात न घाबरता आपल्या सुरू असलेल्या SIPs न थांबवता तशाच चालू ठेवणं आणि आपल्या लाँग टर्म गोल्सवर फोकस करणं हाच खरा संपत्ती निर्मितीचा अचूक मार्ग आहे. आणि म्हणूनच शेअर बाजारात काम करताना हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं. प्रत्येक डीपमध्ये एक मोठी अपॉर्च्युनिटी लपलेली असते. बाजारातील ही घसरण म्हणजे आपल्या प्रवासातला एक छोटा स्पीड ब्रेकर आहे. प्रवास संपलेला नाहीये. लाल रंगाला घाबरण्यापेक्षा त्यातील संधी ओळखता आली पाहिजे. मग आता विचार करा, या घसरत्या बाजारात भीतीचे बळी ठरायचंय की या नव्या संधीचा फायदा घ्यायचाय?